महाविद्यालय ठाणे येथे झालेल्या विद्यार्थी संवाद व मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, आवश्यक कागदपत्रांची स्पष्टता आणि अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक बाबी याविषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून अनेकांनी त्याचा थेट लाभ घेतला आहे. या शिबिरात ठाण्याचे माजी शिक्षणाधिकारी श्री देवीदास महाजन, नायब तहसीलदार श्री दिनेश पैठणकर, प्राचार्य डॉक्टर सुनील कर्वे तसेच डॉक्टर दिनेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल आणि अनुभवसंपन्न विचारामुळे शिबिर अत्यंत माहितीपूर्ण ठरले. या शिबिराचे आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे व कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक श्री सचिन मोरे यांनी केले होते. यावेळी बोलताना डावखरे यांनी शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. त्यांनी पालकांना सांगितले की गैरकारभार टाळण्यासाठी ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात आणली गेली असून महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाला यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे यासाठी अशा शिबिराचे नियमित आयोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केले. त्या शिबिरातून अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळाले असून भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक आणि प्रभावी पाऊल ठरेल असे ते म्हणाले. भिवंडी अंदूरफाटा दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत सायंकाळी केमिकल साठवलेल्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत एकूण 12 गोदाम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वळ ग्रामपंचायत भोईर कॉम्प्लेक्स या गोदामा संकुलातील 8 गोदामात मोठ्या प्रमाणावर केमिकल ड्रम व पावडर साठवलेल्या ठिकाणी सुरुवातीला आग लागली. या गोदामात केमिकल असल्याने आग झपाट्याने वाढत गेल्याने पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी 12 गोदामात जळून खाक झाली. गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील केमिकल असल्याने या संपूर्ण परिसरात उग्र वास व धूर पसरत असल्याने नागरिकांना डोळे चुरचुरणे व श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत. मात्र आग वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यासुद्धा त्यांना पाचारण करण्यात आल्या. अंदूरफाटा ते दापोडा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने पाणी घेऊन येणारे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास अडचणी निर्माण होत होती. नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होते. त्यांनी येथील गर्दी नियंत्रणात आणली. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आग नेमकी कोणत्यामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. खाजगी रुग्णालयात होणाऱ्या मोठ्या अवघड शस्त्रक्रिया आता ठाणे सिव्हिल रुग्णालयात पार पडत असून काल एकाच दिवशी लहान मुलांच्या सोप्या आणि जोखमीच्या अशा दोन्ही स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत करण्यात आल्यात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या हर्निया, रक्ताची गाठ, चिकटलेली बोटं, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल 50 शस्त्रक्रिया एका दिवशी करण्यात आल्यात. सिव्हिल रुग्णालयात दर दिवशी सुमारे 600 ते 700 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या 50 शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे 1-2 दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती. KEM हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींच्या हर्निया, हायड्रोसिल, चरबीची गाठ, फायमोसिस, चिकटलेली बोटं, चिकटलेली जीभ, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्यात. यासाठी सायन रुग्णालय आणि कौशल हॉस्पिटलचे मोठे सहकार्य लाभले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर असलेले 52 वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत. ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा 19,800 किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. खांडेकर हे बालपणापासूनच सायकल प्रेमी आहेत. त्यांनी देश विदेशात आतापर्यंत 60,000हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. करोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा नव्याने करून एक नवा विक्रम रचणार आहेत. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होणार आहे. या दरम्यान ते 17 देश कव्हर करणार आहेत अशी माहिती खांडेकर यांनी दिली. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे निवासाचे साहित्य देखील सोबत नेणार आहेत आणि स्वतः प्रवासादरम्यान जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते फिट राहा हित राहा त्याचबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. खांडेकर यांचा प्रवास 9 महिन्याचा आहे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली. या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, सदस्य अजय भोसले, सदस्य गुरुप्रसाद देसाई आदी यावेळी उपस्थित होते. घोडबंदर येथील एका खाजगी रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली. हैदराबादमधील लैंगिक अत्याचार पीडितेला हुंडाबळीला न्याय देण्यासाठी आम्ही बॉम्ब हल्ल्यात रुग्णांना मारणार आहोत. पोलीस झोपले आहेत. रुग्णांना मारल्यानंतरच त्या प्रकरणाचा तपास सुरू होईल असे ईमेलमध्ये म्हटले आहे. या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने कासारवडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खोलसळपणे करण्यात आल्याचा संशय आहे असे पोलिसांनी सांगितले. घोडबंदर भागात खाजगी रुग्णालय आहे. 2 दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या ईमेल खात्यावर 2 संदेश प्राप्त झाले. त्यामध्ये 2023च्या एका प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे तसे हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे लिहिले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत नाहीत असे या संदेशामध्ये म्हटले आहे. रुग्णांना मारल्यानंतरच प्रकरणाचा तपास सुरू होईल. तुमच्या रुग्णांना वाचू शकाल तर वाचवा असाही उल्लेख यात आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने कासारवडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कासारवडोली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66 क, भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 351(3), 351(4), 353(1) ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.